जी कधी विचार केलेली गोष्ट बाब जे काही आहे दुर्दैवी घटनाच्या माध्यमातून या सबंध महाराष्ट्राला त्या दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागतंय. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री, अर्थ व नियोजन मंत्री स्वर्गीय अजितदादा हे अचानक आपल्यातनं निघून गेले. गेल्या 1 वर्षापासून त्यांनी बीडची जबाबदारी ही घेतली होती. पालकमंत्री म्हणून ते त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. बीड जिल्ह्यातील लोकांना, त्याचबरोबर बीड शहरातील लोकांना भरपूर अपेक्षा दादांच्या माध्यमातून होत्या आणि नक्कीच बीड जिल्ह्याचा, बीड शहराचा एक कायापालट होईल, चांगले कामं या शहरामध्ये निश्चितपणानं दादांच्या माध्यमातून होतील, हा विश्वास लोकांना होता. आणि त्या दादांच्या आश्वासक अशा चेहऱ्याच्या ह्याच्यावरच आम्ही बीड नगरपालिकेची निवडणूक आत्ताच 1 महिनाभरापूर्वी झाली. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घवघवीत असं यश संपादित केलेलं आपण पाहिलं. आणि दादांनी इथं येऊन जे काही आव्हान केलं होतं, जे काही लोकांना एक साथ घातली होती, त्याला प्रतिसाद बीड शहरातील लोकांनी दिला आणि चांगल्या पद्धतीचा निकाल आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. 1 वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर कामं या ठिकाणी एक लाईनअप केली होती, सुरुवात केली होती. ती कामं पूर्णत्वाकडे जात असताना ही दुर्दैवी गोष्टीला सामोरं जावं लागतंय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वसा आणि वारसा विचारांचा तो पुढं चालवणारा आत्ताच्या ह्याच्यामधला हा शेवटचा नेता असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की सर्व जात धर्म पंथाला बरोबर घेऊन चालणारा एक पुरोगामी विचारसरणीचा नेता हा महाराष्ट्रातील, ज्याला ग्रामीण महाराष्ट्र असू, शहरी महाराष्ट्र असू, याची जाणीव असणारा, इथले लोक, इथले प्रश्नची माहिती असणारा आणि त्याची उकल कशी करायची याचा चांगला अभ्यास असणारा नेता म्हणून आदरणीय दादांकडे पाहिलं जायचं.